हॅलो हाय एव्हरीवन. एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MSc 2023 जे की 26 मार्चला होणार आहे, म्हणजे आपल्याजवळ जस्ट 1 वीक राहिलेला आहे. 1 वीक नंतर जी आहे ती आपली एक्झाम आहे, करेक्ट. तर यासाठी आपण हायर एज्युकेशनमध्ये जे काही 2018 मध्ये PYQ झाले आहेत ते बघणार आहोत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. आपण हे का बघत आहोत तर कारण मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन असतात, मोस्ट ऑफ द जे कन्सेप्ट असतात ना ते रिपीट होतात आणि प्रत्येक ऑप्शन जो आहे तो मी कम्प्लिटली एक्सप्लेन केलेला आहे, जेणेकरून एखादा प्रश्न रिपीट समजा झाला की तुम्हाला लगेच त्याचा आन्सर करता येईल, म्हणजे येईलच. ओके. आणि जर तुम्ही हा लेक्चर पूर्ण बघितला ना तर तुमचे जे काही डाऊट असतील रिलेटेड टू एनी कन्सेप्ट ते सर्व काही क्लिअर होऊन जातील. ओके. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लगेच भेटून जाईल. Educational list and a special education contribution. Choose the correct. क्वेश्चन आहे तो 2018 मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल लिस्ट एक साईडला दिले होते तर दुसऱ्या साईडला स्पेशल एज्युकेशनलची नावं दिली होती. ओके. तर पहिल्यांदा बघूया एज्युकेशनल लिस्टमध्ये कोणाकोणाची नावं आहेत ती. तर त्यामध्ये पहिलं नाव होतं लुईस बार्ली, देन होतं हेलन केलर, थर्ड होतं थॉमस एडिसन अँड लास्ट होतं लाल अडवाणी. आणि एज्युकेशन स्पेशल एज्युकेशन बोलायला गेलो तर त्यामध्ये होतं हँडिकॅप लर्नर, देन होतं थीफ लर्नर्स, देन होतं डम्प अँड थीफ लर्नर्स अँड लास्ट होतं ब्लाइंड लर्नर. तर यासाठी कोड पण दिला होता आणि याच्यातला तुम्हाला जो करेक्ट कोड आहे तो इथून सिलेक्ट करायचा होता. यासाठी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे की कुठल्या एज्युकेशनल लिस्टने कुठल्या प्रकारचं जो स्पेशल एज्युकेशन आहे त्यामध्ये त्यांचं कंट्रीब्युशन आहे. चला तर मग पहिल्यांदा एक्सप्लेनेशन पार्ट बघूया. तर हे बघा, डम्प अँड थीफ लर्नर याच्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर हेलन केलर ही जी आहे याच्यामध्ये हिचं कंट्रीब्युशन आहे, जी की USA मधून आहे आणि रायटर आहे द स्टोरी ऑफ माय लाईफ या बुकची. अँड शी इज अन अमेरिकन ऑथर, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट अँड अ लेक्चरर. आणि ही जी आहे ती फर्स्ट डेफ ब्लाइंड पर्सन आहे टू अर्न द बॅचलर ऑफ आर्ट्स डिग्री. त्यानंतर जर आपण बघायला गेलो थॉमस एडिसनचं तर तो जो आहे तो USA मधून आहे आणि डेफ लर्नर यामध्ये त्याचं कंट्रीब्युशन आहे. थॉमस एडिसन वॉज नॉट टोटली डेफ अँड इट इज अ मोर ॲक्युरेट टू से ही वॉज अ व्हेरी हार्ड ऑफ हिअरिंग. ही वन्स रोट, आय वॉज नॉट हर्ट अ बर्ड सिंग सिन्स आय वॉज अ 12 year old. त्यानंतर जर आपण बघितलं लुईस बेर्लीचं तर तो जो आहे तो फ्रान्समधून आहे आणि ब्लाइंड लर्नर हे जे स्पेशल एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये त्याचं कंट्रीब्युशन आहे. सो लुईस बार्ली स्पेंड हिज अ स्पेअर time at his school for the blind, trying to improve on the night writing system so the blind student would learn to read and write. ओके. त्यानंतर आहे लाल अडवाणीचा, जो की इंडियामधून आहे आणि हँडिकॅप लर्नर हे जे स्पेशल एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये त्याचं कंट्रीब्युशन आहे. सो मिस्टर लाल अडवाणी हिमसेल्फ व्हिज्युअली चॅलेंज द एस्टॅब्लिश अन असोसिएशन फॉर द स्पेशल एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ डिसेबल इन इंडिया. बिसाइड ही रिप्रेझेंटेड इंडिया इन बाली प्रॉब्लेम ऑफ युनेस्को. ओके. तर हे बघा, लुईस बार्ली याचं जे कंट्रीब्युशन आहे ते कशात आहे तर ब्लाइंड लर्नरमध्ये. त्यानंतर हेलन केलरचं आहे डम्प अँड थीफ लर्नरमध्ये, थॉमस एडिसनचं आहे डीफ लर्नर्समध्ये अँड लाल अडवाणीचं आहे हँडिकॅप लर्नरमध्ये. ओके. तर वाय जो आहे त्याच्यासाठी करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4, म्हणजे जो ऑप्शन सी जो आहे ते इथे करेक्ट होईल. वायचं ऑप्शन 4, आरचं ऑप्शन 3, एलचं ऑप्शन 2 अँड डब्ल्यूचं ऑप्शन 1. ओके. Regarding the Maharashtra University Act 1994, which one of the following articles suggested the various rules of admission for the senior college? So the questions आहे तो 2018 मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्ट 1994 बद्दल विचारण्यात आलं होतं. त्यामध्ये आपल्याला काही आर्टिकल्स दिली होती आणि विचारलं होतं याच्यातलं कुठलं एक जे आर्टिकल आहे जे की सजेस्ट करतं व्हेरियस रूल्स ऑफ ॲडमिशन फॉर द सिनियर कॉलेज. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आर्टिकल 65 आहे, देन आर्टिकल 66, देन आर्टिकल 67 अँड लास्ट वन इज आर्टिकल 68. सो हे बघा, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्ट 1994
तर इथे मी तुम्हाला आर्टिकल बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. जर आपण आर्टिकल 65 बघितलं तर ते आहे ॲडमिशनसाठी. सो आपल्याला आपल्या इथे आन्सर भेटला आहे, राईट. तरी पण मी बाकीचे जे आर्टिकल्स आहेत त्यांच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहेत, कारण हा जो आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्ट याच्यावर जे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होतात. एखादा आर्टिकल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यामुळे जरा आर्टिकल राहिलेले पण वाचून घ्या एकदा. So Article 66 is the admission tribunal, then is Article 67 is for the application of the provision, 68 for the right to seek the redressal, then is power of tribunal, then is Article 70 is power of tribunal to give a proper relief and directions, then Article 71 is for the examination, 72 is declaration of the result, 73 is examination not invalid for non-compliance with the schedule, and 74 is sports and extracurricular activities. So our answer will be section 65 or article 65 of Maharashtra University Act 1994 mention the rules and the regulations regarding the admission. Okay, so in accordance with the reservation policy of state government for the weaker section of the society, the admission to all courses in the university department and the affiliated colleges shall be made on the basis of the competitive merit in accordance with the rules, if any, made by the state government and published in the official gazette and by the university and published in the university gazette by the university. Okay, so provided that where the models rules has been formed by the state government in interest of the student throughout the state, the university shall adopt the same, and such a rule shall be published in the university gazette or the official gazette, and case may be at least 6 months before the start of any academic section, which will begin not later than the 1st August every year. Okay, so this is the detail of article 65 which you can read, okay, and you can understand this. So here the correct answer for this question will be option number A, that is article 65. Yoga education mission is related to. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2018 मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये आपल्याला योगा एज्युकेशन बद्दल विचारण्यात आलं होतं. जर आपण हा प्रश्न नीटपणे रीड केला तर आपल्या लक्षात येतं की हे जे ऑप्शन्स आहेत ना त्याच्यावर कुठे ना कुठे जो प्रश्न आहे तो रिपीट होतो, म्हणजे हे कन्सेप्ट जे दिले आहे त्याच्यावर प्रश्न नक्कीच रिपीट होतो. ओके, तर इथे पहिला जो ऑप्शन आहे तो आहे मेडिकल एज्युकेशन, देन आहे जनरल एज्युकेशन, देन आहे टेक्निकल एज्युकेशन अँड लास्ट आहे प्रोफेशनल एज्युकेशन. तर हे बघा, योगा एज्युकेशन ॲडव्होकेट द मिशन ऑफ सेल्फ कंट्रोल अँड सेल्फ डिसिप्लिन विच लीड टू द एनॉर्मस अमाउंट ऑफ अवेअरनेस, स्ट्रेंथ अँड अ हायर लेवल ऑफ अ mental stability and a peace. So everyone know why the yoga is important, right? योगा कशासाठी इम्पॉर्टंट आहे आणि आपण का करतो ही योगा, ज्यामध्ये स्वतःमध्ये कंट्रोल आणण्यासाठी किंवा सेल्फ डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी किंवा आपली जी मेंटल स्टॅबिलिटी आहे, आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपण योगा करतो, करेक्ट. So the consequently the purpose and the aspiration of a yoga instruction are to facilitate a learner to have a good health. मेन मोटिव्ह जो आहे तो आपण इथे बघू शकतो, ज्यामध्ये गुड हेल्थ येतं. देन इज अ सिलेब्रल सॅनिटेशन, देन इज अ इमोशनल स्टॅबिलिटी. हे जे 3 पॉईंट आहेत ते खूपच इम्पॉर्टंट आहेत. तर या पॉईंटवरून आपण असं म्हणू शकतो की जी योगा आहे ती रिलेटेड आहे मेडिकल एज्युकेशनला, राईट. जनरल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन अँड प्रोफेशनल एज्युकेशन हे जे आहे ते राहिलेले ऑप्शन्स आहेत, करेक्ट. जर जनरल एज्युकेशन बद्दल आपण बोलायला गेलो तर इट इज अ एज्युकेशन टू डेव्हलप द पर्सनॅलिटी रेदर दॅन द स्पेशालिस्ट. ओके, देन इज टेक्निकल एज्युकेशन, इट इज अबाउट द टेक्निकल स्किल, नॉलेज अँड एक्सपिरियन्स. आपल्याला वाचूनच कळतं की टेक्निकल एज्युकेशन म्हणजे काय असू शकतं, करेक्ट. सो त्यानंतर आहे प्रोफेशनल एज्युकेशन, इट इज अ फॉर्मल स्पेशलाइज्ड ट्रेनिंग फॉर अ पर्टिक्युलर प्रोफेशन. द एक्झाम्पल जर आपण इथे बघायला गेलो तर टीचर इज द बेस्ट एक्झाम्पल अंडर द प्रोफेशनल एज्युकेशन. इथे मेडिकल एज्युकेशन हे जे आहे ते करेक्ट आन्सर येईल. योगा एज्युकेशन मिशन इज रिलेटेड टू द मेडिकल एज्युकेशन. अभिजित गोज टू द सिंगिंग क्लास, विच टाईप ऑफ एज्युकेशन इज दिस. तर यामध्ये आपल्याला एक सेंटेन्स दिलं गेलं आहे आणि विचारण्यात आलं आहे की खालीलपैकी कुठला एक जो आहे जो याचा टाईप होईल. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे तो 2018 मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये पहिला जो इथे ऑप्शन आहे तो आहे फॉर्मल एज्युकेशन, देन आहे इनफॉर्मल एज्युकेशन, देन इज नॉन फॉर्मल एज्युकेशन अँड लास्ट इज टेक्निकल एज्युकेशन अँड नॉन टेक्निकल एज्युकेशन. सो हे जे आहे ते काय होईल तर फॉर्मल एज्युकेशन.
सो फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय तर प्री प्लॅन ऑर्गनाइज अँड डायरेक्ट लर्निंग मेथड करिक्युलर अँड time are well defined given in a specific educational institution. Teachers are qualified and well trained. and यामध्ये एक्झाम्पल्स जर आपण बघायला गेलो तर हे एज्युकेशन आपल्याला कुठं भेटतं तर स्कूल एज्युकेशन, कॉलेज, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन, राईट. जर आपण इनफॉर्मल बद्दल बोलायला गेलो तर जे काही आपण घरी शिकतो त्याला आपण इनफॉर्मल म्हणतो. ओके. तर हे बघा, अभिजित गोज टू द सिंगिंग क्लास. इथे जो अभिजित आहे तो पर्टिक्युलरली क्लासला जात आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे जे आहे ते फॉर्मल एज्युकेशन आहे. जर सेंटेन्स असं असतं की अभिजित जो आहे जो घरीच शिकतो तर आपण त्याला इनफॉर्मल एज्युकेशन असं बोललो असतो. ओके. तर हे बघा, इथे परत जो आहे तो मॅच द फॉलोविंग वरच प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिली गेली आहे. तर लिस्ट 1 मध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीजची नावं दिली आहेत आणि लिस्ट 2 मध्ये तुम्हाला लोकेशन्स दिले आहेत. ओके. आता आपल्याला युनिव्हर्सिटीज आणि लोकेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण हा जो युनिट आहे त्यामध्ये आपल्याला असं काहीतरी बघायला भेटतंच. ओके. तर आता युनिव्हर्सिटीज मध्ये जर आपण पहिलं नाव बघितलं तर इथे आहे काय, जगन्नाथ संस्कृत युनिव्हर्सिटी. ओके. सेकंड आहे राष्ट्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी. थर्ड आहे कमलेश वर्षिंग संस्कृत युनिव्हर्सिटी अँड लास्ट आहे गुरुकुल कंगारी संस्कृत युनिव्हर्सिटी. ओके. आणि जर लोकेशन बघितली तर त्यामध्ये पहिलं जे लोकेशन आहे ते आहे तिरुपती, सेकंड आहे धारभंगा, थर्ड आहे पुरी अँड लास्ट आहे हरिद्वार. ओके. तर हे बघा, जर आपण एक्सप्लेनेशन बघितलं तर जगन्नाथ संस्कृत युनिव्हर्सिटी जी आहे ती पुरी ओडिसामध्ये आहे, जी की 1981 मध्ये एस्टॅब्लिश झाली आहे. क्रेडिटेड टू द चीफ मिनिस्टर ऑफ ओडिसा, दॅट इज द प्रंजना वाचस्पती एस चे जानकी बल्लाह प्रत्यनायक. ओके. अँड ही जी आहे ती स्टेट युनिव्हर्सिटी आहे. नेक क्रेडिट इज बी. दॅट इज राष्ट्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी ही जी आहे ती तिरुपतीमध्ये अवेलेबल आहे, आंध्र प्रदेश. ओके. एस्टॅब्लिश झाली आहे 1956 मध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी. ओके. अँड नेक क्रेडिट इज ए. देन इज कमलेश वर्षिंग संस्कृत युनिव्हर्सिटी ही जी आहे ती धारभंगामध्ये आहे, बिहारमध्ये. अँड 1961 मध्ये ही जी आहे ती एस्टॅब्लिश झाली आहे. ओके. आणि ही जी आहे ती स्टेट युनिव्हर्सिटी आहे आणि ज्याचं जे नेक क्रेडिट आहे ते आहे बी. देन इज गुरुकुल कंगारी संस्कृत युनिव्हर्सिटी ही जी आहे ती हरिद्वारमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये. 1902 मध्ये ही जी आहे ती एस्टॅब्लिश झाली आहे. स्वामी शारदानंद आणि ही जी आहे ती डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे आणि याचं जे नेक क्रेडिट आहे ते काय आहे तर ए आहे. ओके. तर जगन्नाथ संस्कृत युनिव्हर्सिटी जी आहे ती आहे पुरीमध्ये, राष्ट्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी तिरुपतीमध्ये, कमलेश वर्षिंग संस्कृत युनिव्हर्सिटी ही जी आहे ती आहे धारभंगामध्ये, ऑप्शन 2 मध्ये. आणि गुरुकुल कंगारी संस्कृत युनिव्हर्सिटी ही जी आहे ती हरिद्वारमध्येच अवेलेबल आहे. ओके. ज्याचं लोकेशन जे आहे ते हरिद्वारमध्येच आहे. तर यासाठी जे करेक्ट आन्सर होईल ते वायचं 3, ओके, आरचं 1, एलचं 2 अँड डब्ल्यूचं 4. इथे बघा, तुम्हाला फुल फॉर्म विचारण्यात आला आहे. तर व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ ICSSR? आता हा जो प्रश्न आहे तर अशा प्रकारचे प्रश्न पण या युनिटमध्ये विचारण्यात येतात, ज्यामध्ये एक जो प्रश्न असतो तो फुल फॉर्मवरच बेस असतो, ज्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटीचं नाव जे आहे ते शॉर्ट फॉर्ममध्ये विचारण्यात येतं. ओके. किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनचं जे नाव आहे ते शॉर्ट फॉर्ममध्ये विचारण्यात येतं आणि आपल्याला त्याचं फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर हा जो युनिट आहे त्यामधून आपल्याला जे डिफरंट जे शॉर्ट फॉर्म आहेत ते आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत किंवा त्याचे फुल फॉर्म जे आहे ते लर्न करून जायचं आहे. ओके. तर यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे तो आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, सेकंड आहे इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च, थर्ड आहे इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक सर्च अँड रिसर्च अँड लास्ट आहे इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च. तर ICSSRचं जर आपण फुल फॉर्म बघायला गेलो तर त्याचे जे फुल फॉर्म आहे ते आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. ओके. अँड इट इज अ नॅशनल बॉडी overseeing the research in the social science in the India. ही जी आहे ती एस्टॅब्लिश झाली आहे दिल्लीमध्ये इन 1969 मध्ये. ओके. सो लोकेशन आपल्याला समजलं आहे, न्यू दिल्ली. एस्टॅब्लिश कधी झाली तर 1969 मध्ये. चेअरमॅन जर आपण बघायला गेलो तर प्रोफेसर भूषण पटवर्धन हे जे आहेत ते त्याचे
चेअरमॅन आहेत. ओके.